नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतंय आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे चॅनल धाराशिव जिल्ह्यातले 1 नंबर चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामधल्या इथं मातोश्री वृद्धाश्रम इथं आता पोहोचलेलो आहे. आता इथं आपल्या बघा इकडे वृद्धाश्रम इकडे आहे. यांनी वृद्धाश्रम चालवत आहे. तिकडं इथं ते डॉक्टर क्लिनिक त्यांचं आहे. इथं त्यांचं क्लिनिक आहे. ते क्लिनिकच्या माध्यमातून हे वृद्धाश्रम चालवत आहेत. आपण वृद्धाश्रमामध्ये जाऊया आणि तिथले वृद्धाश्रमामध्ये जे आलेले लोक असतील त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. ते कुठून आलेले आहेत, कशामुळे आलेले आहेत, ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. चला मध्ये त्याच्या अगोदर ह्या वृद्धाश्रमाला तुम्ही नक्कीच एक वेळेस भेट द्या आणि इथल्या जे काही लोक असतील त्यांना तुम्ही मदत करावी असं मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही जे तुमच्याकडून होईल ते मदत इथं मातोश्री वृद्धाश्रमला इथं तुम्ही मदत करावी असं मी आव्हान करतोय मी तुम्हाला. आणि आता आपण मध्ये जात आहेत. आपण बघा इकडे दाखवा कॅमेरा. बघा इकडे आता मध्ये आलेला आहोत आपण. इथं आजोबा आहेत बघा इथे बसलेले. हे आता इथं आजोबा बसले, तिकडे आजी बसलेले आहेत. आपण आजी सगळ्यात आधी आजोबाशी आपण जाणून घेऊया. इथं आपण वृद्धाश्रमामध्ये आता आतमध्ये आलेले आहोत. तिकडे महिला आहेत, तिकडे किचन आहे त्यांचं, तिकडे सगळं म्हणजे व्यवस्था त्यांची तिकडे आहे. इथं टीव्ही आहे त्यांची, इथं टीव्ही बघतात. म्हणजे असे इथं टीव्ही आहे, इथं वरी फॅन आहे, लाईट आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे. म्हणजे सगळ्या सुविधा यांच्या इथं आहेत. इकडे आजोबा आहेत, अजून एक इथं बसलेले आहेत. बघा यांचं म्हणजे पूर्ण असं घर असल्यासारखंच ह्याने इथं वृद्धाश्रम चालवत आहेत. आपण इथं आजोबा आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय चालू आहे मामा? काय नाव तुमचं? आमचं नाव महेश माडगुळ देसाई देशमुख. गाव आमचा तालुका कुडा, जिल्हा सिंधुदुर्ग. केव्हा आला इथं तुम्ही? इथे उद्या शुक्रवार 8 दिवस जाणार आहे. 8 दिवस होणार. बर. बाकी काय आला तुम्ही इकडं? मी तिकडून तर आधार कोणाचाच नाही. फक्त चालत याच्यामुळे मी फुलाखाली बसलो होतो. तिथून आणून मला या सरांनी आपल्याकडे आपल्या आधारामध्ये आणलं. इथे तुम्ही इथे आहे. इथे व्यवस्था होते का तुमची इथं? हा ठीक आहे, चाललंय. सर डॉक्टर आहे तिथं? बरं. ते इथं औषध गोळ्या वगैरे काय देतात का? देतात की, सर्व देतात. गोळ्या देतात, औषधं देतात. पुन्हा बिगर पेशंट वापरतात, बघतात, तपासून औषध देतात सगळे? हा, सगळं देतात. तुम्ही प्रॉपर कुठले आहो? आम्ही कोकणामधले. कोकणामधून इकडे आलो. हा. बर. मला आधार कोणाचाच नाहीये. मुलं वगैरे कोण नाहीत तुम्हाला? मला कोण, मी संन्यास घेतलेला आहे. जगद्गुरु स्वामी समर्थ अक्कलकोटचे. बर. मग काय नाही. बघा आपल्यासोबत इकडे काय अजून इकडे मामा आहेत. आपण ह्यांच्याशी जाणून घेऊया. आजोबा आलेले आहेत वृद्धाश्रमामध्ये. इथं तिने आले होते, कधी आलेत, काय आलेत, त्यांचं काय त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. काय नाव तुमचं मामा? चंद्रकांत ज्ञानदेव कांबळे. बर. कुठून आला तुम्ही? मी माडा तालुका भोसर गावातून आलो. बर. कधी आला इथं? 1 महिना 2 दिवस झाले मला येऊन. बर. इथं तुम्हाला मुलं वगैरे कोण आहेत का नाहीत? आई वडील नाहीत मला कोणी. मुलगा आहे का नाही? नाही, मुलं वगैरे कोण, मी निराध आहे. कधी आला इकडं? 1 महिना होऊन गेलं मला. सांभाळतात का इथं? चांगलं सांभाळतात का इथं? हो, चांगलं सांभाळते. चांगलं घरातल्यासारखं वाटतं आम्हाला. आता गेल्या 2 दिवसाखालीच मला दात वगैरे बसवले. कांतापासून आणलेले मशीन पण घ्यायची कानाची, काय खाला कमी येते ना. तर मग सरांनी ताईने आम्हाला भरपूर प्रयत्न करतात, सहकार्य भरपूर करतात त्यांनी आमच्यासाठी. घरच्यांसारखं म्हणजे आम्हाला सांभाळ करतात ते. दात वगैरे तुम्हाला नव्हते? दात नव्हते का तुम्हाला? दात नव्हते का? दात नव्हते माझे. दात कुजून पडले होते ना. पडल्यामुळे परत बसवले. ताईने मला घेऊन गेले दवाखान्यात, माप घेतलं आणि काल दिले डॉक्टरांनी दात. मला कवठेकर डॉक्टरांच्या इथे दाखवलं होतं. तिथून तुम्हाला दात बसवून आणले का? हा, दात बसून आणले. बर. बघा इथं आपल्यासोबत अजून इकडे आजी बसलेले आहेत. आपण आजीशी जाणून घेऊया. इकडे आजी आहे तेव्हा इकडं. या आजीचं वैशिष्ट्य म्हणजे आजी त्यांना चालता येत नाही. म्हणून त्यांचं इथं म्हणजे त्यांनी इथं जागेवरच असतात. त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही. आपण आजीशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं आजी? मानंदा गायकवाड. मानंदा गायकवाड. बर. कुठले हो तुम्ही? उस्मानाबादचेच आहो का? कधी आला इथं? मला चला येत नव्हतं. ते असे एसटी चढताना पडले होते.
ते पहिल्यांदा खोब्यावर हे झालं, पडले होते, ते चालता आलं नाही, चाला येत नाही. ते चमच्यामध्ये घालून त्याने हिथं आणलं. बर, कधी आणलं इथं? इथं 8 दिवस झालं त्याने आणून इथं खायला प्यायला देते, ते करते, हा देते, तर काही कमी नाही, हा. देते ते आपली बर, कमी दुसरं काय देतात का नाही तुम्हाला घेऊन? नाही. ते बांगड्या वगैरे काय तुम्हाला जे लागते ते देतात का? देते मॅडम, देते. त्याला काय काय दिलं मॅडम न? अजून काय दिलं नाही, नंतर देते. चेन दिल्या का? चेन दिलं, संध्याला दिलं, कुठं आहे ती चेन? पायाचं दाखवा. बघा हो का, त्यांनी घरच्या सारखे इथं सांभाळतात. दोघांना चेन दिली इथं, चेन दाखवतायत दोघा इथं आपल्याला पायातली. त्यांनी हे नाकातलं कोणी केलंय? त्यांनीच केलं. त्यांनीच केलंय का? अजून काय काय केलंय? आणि कानातलं करायचं. कानातलं करायचंय? केलंय का नाही कानातलं? नाही, बर, आणि करायचं करणार आहे. बर बर बर. आणि त्याला हात दुखत होते, हाताने काय करता येत नाही, हं, ते उठता येत नाही अजून. हं, ते उठायला लागलं की थरथरा काप होते. हं, हं, हं. ते असं खटावून पडले होते. ते पुन्हा मग समजेने धरून उठविलं, हे केलं, पुन्हा मग खाली बसविलं. पुन्हा मला खाली मॅमला बसवा मला. बघा, इथं आपल्यासोबत आजी होते, आपण आजीशी जाणून घेतलेलं आहे. त्यांनी इथलेच आहेत, ते बस स्टँड मध्ये राहत होते. त्यांनी इकडे मध्ये आहे, इकडे मध्ये दाखवा कॅमेरा. इथं बघा त्यांचं कसं आहे का, इथं आरसा आहे, इथं नपलीची बाटली आहे, पावडरचा डब्बा आहे, कुंकाची डबी आहे, टिकलीची डबी आहे, तेलाचा इथं डबा आहे, इथं औषध आहे, तिथं बांगड्या आहेत. म्हणजे त्यांनी असं घरच्या सारख्यांना सांभाळते. जसं की इकडे बघा, इकडं त्यांचे राहण्याचं रूम आहे, इकडे कॉट आहे, तिकडे 2 फॅन आहे, बल्ब आहे. म्हणजे घरात जेवढ्या सुविधा नसतात आपल्या, तेवढ्या सुविधा त्यांच्या आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये इथे सुविधा आहेत त्यांच्या. अशा लोकांना त्यांनी इथे सांभाळ करतात, त्यांचं देखरेख करतात, त्यांची व्यवस्था करतात, त्यांच्या खाण्यापिण्याचं त्यांचं म्हणजे सगळ्या व्यवस्था त्यांनी करत आहेत. आपण इथं जाणून घेतलेलं आहे. अजून आपण पलीकडे जाऊया, इकडे काय अजून महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. त्यांनी इथं आलेल्या होत्या, कुठून आल्यात, कधी आल्यात, कशासाठी आल्यात, आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. ते 3 जण महिला आहेत, इथे 3 जण. इथे आधी इथं ह्यांच्याकडे दाखवा कॅमेरा, इकडे इथं महिला आहेत. काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? नाव विजयाबाई कुलकर्णी, कुठून आला? ओरुड्यावरून. ओरडेहून. कधी आला? आता झाले 5-6 महिने. 5-6 महिने झालं. हो, बर, कसं काय आलता इकडं? आले असेच आपले. मी इथे राहत होते खोली करून, ते मला डॉक्टर साहेबांनी आणलंय. बर, हा, मुलं वगैरे कोण आहेत का तुम्हाला? एक मुलगा आहे, सून आहे, नातू आहे. सांभाळत नाहीत का मग? तस दुर्लक्ष. हा, हा, इथे सांभाळतात का? सांभाळ. छान. हा, हो, बर, एकदम छान सांभाळते. हा. खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे? चांगले. बर, सकाळी चहा, नाश्ता, जेवण दुपारी, संध्याकाळी जेवण. छान. इकडे कोणी येतात का नाही तुम्हाला भेटायला वगैरे? आमच्या घरचे येत नाहीत. हे आमचे डॉक्टर साहेब भाऊ आहेत, हे बहीण आहे माझे. हो, सावरवत येतात 5 वाजता भेटायला मला. हो, सगळे. काय म्हणला तुम्ही? मी म्हणलं आमचा मुलगाच आहे आणि ही मुलगी आहे असं सांगितलं. डॉक्टर साहेबांनी? हो. बर, तर तुम्हाला चांगला सांभाळ करतात? हो, छान, एकदम छान सांभाळ करतात. लागणाऱ्या वस्तू घेऊन देतात का नाही? हो, सगळं देतात. काय काय घेतलंय आता वस्तू? काय काय घेतलंय त्यांनी मला साड्या घेतल्या, पायातलं घेतलं, बांगड्या घालतात, औषध देतात, गोळ्या औषध देतात, सलाईन लावतात बरं नसलं तर. सगळं करतात मला. बर, हो. कसं चालू देते त्यांना? तर कुठलं अनुदान नाही, काय नाही, त्यांनी कसं चालू देत? मग यांनी कसं चालू देते? त्यांना त्यांच्या खिशातल्या पैशात चालू देत असं म्हणत होते ते. बरोबर आहे का हे? हो, बरोबर आहे ना? हो, बर, बरोबर. इथं आपल्यासोबत अजून काही आजी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? जनाबाई देशमुख. कुठून आला तुम्ही? मी आले इथून कात्रीहून. हो. कधी आला? 2-3 महिने झाले. बर, इथं कसं काय आला तुम्ही इकडं? असेच आले. सांभाळीत नाहीत ना कोण, मग कुठं तर काय. आता ही हा डॉक्टर, ही मुलगीच आहे ती आमची.
मुलगा मुलगी ती माझीच आहेत. बर. हो तुम्हाला मुलगा आहे का? हो सांभाळत नाही ती? नाही ना, काय करते ती? शेती. ही मुलगा आहे आपल्याला बाद झाला, आपल्याला त्या कोणाची घर नको आहे. हं, हो, डॉक्टर मुलगा आहे, ती मुलगी आहे, काही नको आपल्याला दुसरं. हं. हो चांगलं सांभाळतात काय ते? हो, बर. घरी कोण सांभाळतं इतकं छान सांभाळतात. हं, हो, खायला प्यायला गोळ्या औषधं टायमाला, थोडा खोकला आला तरी हं. इंजेक्शन, थोडं काय दुखायला म्हणलं तर इंजेक्शन देते, सलाईन लावते, कुठलं काय कमी नाही, पायातलं घेतलं समज समज. हं, हो, आता हीच मुलगा मुलगी आमची. बर. आता कुणाच नाही विचार दुसरा. हो, बर. बघा इथं आपल्यासोबत काय आजी आहे तिथं, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. त्यांनी पण इथं वृद्धाश्रमामध्येच राहायला आलेले आहेत. काय नाव तुमचं? सुमन मनोहर काळे, कुठून आलाव तुम्ही? मुंबईवरून. मुंबईहून आलाव. कधी आलाव? झाले आता किती 5-7 महिने झाले असतील. 7 महिने झाले. हो. बर. कस काय आलता इकडे तुम्ही? तुम्हाला मुलं वगैरे कोण आहेत का? सांभाळतात का? पण ही मुलगी ही मुलं जास्त भारी आहेत. हं. मुलांपेक्षा पण भारी आहेत. हं, हो, सर्व सर्व चहा पाणी हे ते सगळं, औषधं हे ते सर्व आम्हाला पुरवतात. हं. काहीच कमी पडत नाही. बर. सगळी व्यवस्था आहे का इथं? हो, कडे सगळी व्यवस्था आहे. हा. पलंग वगैरे कुठं आहे तुमचा? कुठं आहे पलंग हा? तुमचा? तुम्ही कुठं झोपताय? हे काय होतं, ही गादी आहे, पलंग आहे, हा. ती त्या आम्हाला दिली अंगावरती, काहीच कमी नाही, सर्व पुरवतात. हा. सर बाहेर वगैरे कुठं जाता का फिरायला? नाही, कधी तरी जातो आम्ही, आम्हाला घेऊन जातात. हा. आता मंदिरामध्ये घेऊन आलो, गणपती दत्ताच्या हं. मंदिरामध्ये आणलं नाही फिरून, आम्हाला बर. घेऊन जातात. इथं कसं घरातल्यासारखं वाटतंय का? कसं वाटतंय? घरात सारखं वाटतं, हा. घरात सारखं वाटतं. बर. असं करू मला बोलता येत नाही. बघा, ह्यांना बोलता येत नाही, म्हणजे असं घाबरतात त्यांनी, अश्रू येतात त्यांच्या डोळ्यातून. आपण तिथे मध्ये जाऊया, त्यांनी आपण मध्ये जाऊन त्यांच्याशी जाणून घेऊया. काय मामा आलेले आता काही रूम आहे का? इकडे डायनिंग टेबल आहे का? बघा, इथं बसून जी महिला आहेत, जे पुरुष आहेत, त्यांनी जे सांभाळ करतात वृद्धाश्रमामध्ये, त्यांच्यासाठी इथे बसण्यासाठी सोय केलेली आहे. त्यांनी इथे जेवण करतात ते डायनिंग टेबलमध्ये, म्हणजे अशा आपल्या घरी सोय होत नाही तशी इथे वृद्धाश्रमामध्ये सोय करतात. इथं डायनिंग टेबल आहे, इकडे पलंग आहे, इकडे पलंग आहे, इकडे पलंग आहे, तिकडे टीव्ही होती, इथं पलीकडे अजून एक टीव्ही आहे, इकडे किचन रूम आहे. म्हणजे अशा अनेक यांच्या वृद्धाश्रमामध्ये गोष्टी आहेत. आपण ते तिकडे जाऊया. तिकडे वृद्धाश्रमामध्ये इथं जे किचन मध्ये जे इथं काम करतात, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. बघा, इकडे किचन आहे, इकडे दाखवा. तेव्हा इथं गणपतीचं मंदिर आहे, गणपतीची मूर्ती आहे. बघा, इथं मूर्ती आहे, इकडे अजून एक मूर्ती आहे, इकडे यांचं जी खाण्यापिण्याची जी वस्तू लागतात ते वस्तू आहेत तिथं, तेलाचा डब्बा वगैरे. इकडे किचन वाटा आहे, इकडे दाखवा कॅमेरा. बघा, इथं किचन वाटा आहे, इकडे फ्रीज आहे. म्हणजे ज्यांना जे लागतंय ती सगळ्या वस्तू इथे आहेत. आपण यांच्याशी जाणून घेऊया. ह्यांनी इथंच काम करतात, ह्यांनी इथंच, म्हणजे जे लोक आहेत त्यांना इथं त्यांनी सांभाळतात. त्यांना जे स्वयंपाक वगैरे जे आहे ते बनवून, जे लागणारे वस्तू असतील, आणि विशेष म्हणजे ह्यांना जी वस्तू जी लागते तेच बनवून ह्यांनी देतात. जे पुढे जी सांगतील, मला आज हे खायची, आज डाळ खायची, किंवा आज काय खायचं, भाजी खायची, पुरी खायची, जे बी असेल ते ह्यांनी बनवून देतात त्यांना घरातल्यासारखं. म्हणजे त्यांचं सांभाळ करतात. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? ठोंबरे भाग्यश्री. बर. तुम्ही कुठले इथलेच आहेत का तुम्ही? हो, मी इथेच आहे, धाराशिव. इथं काय करताय तुम्ही? कोणचं काम करताय इथं? आज्यांची सेवा करण्यासाठी मी स्वयंपाक करते, चहा नाश्ता देते, जेवण बनवते, भाजी पोळी भात वरण सगळं बनवून आज्यांना जीव घालते. बर. इथे जे जेवण जे बनवून जे घालतो, किती टाइम जेवण असते तुम्हाला? आधी सकाळी चहा देते, आणि नंतर नाश्ता, आणि नंतर 12च्या दरम्यान जेवण, आणि नंतर परत संध्याकाळी 4 वाजता चहा होतो, आणखीन 5 वाजता. म्हणजे सांभाळजी करताय तुम्ही त्यांच्यासाठी. इथं खाण्यापिण्यासाठी काय काय बनवता? पोळी बनवते, भाकरी बनवते, ज्यांना भाकरी पाहिजे त्यांना भाकरी बनवते, ज्यांना पोळी पाहिजे त्यांना पोळी बनवते, ज्यांना भात वरण पाहिजे त्यांना भात वरण, ज्यांना अच्छा. जे पाहिजे ते बनवते. म्हणजे जे पाहिजे ते? हो, ती आजी तर सारखं मला वरण फळं कर म्हणते, मी त्या आजीनं सारखं वरण फळच करते, सेपरेट एकटे आजींना. म्हणजे घरातल्यासारखं? हो, घरातल्या सारखं. ते आजोबा सुद्धा म्हणतात मला भात वरण पाहिजे, भाकरी नको, ठीक आहे भात वरण, खिचडी म्हणलं तर खिचडी, जे पाहिजे ती बनवते. हो, मला पण त्यांना बनवून खाऊ घालण्यात खूप आनंद आहे. हो. बरं. आता हे जे सांभाळते सरांच्या बद्दल काय सांगता? सरांच्या बद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. सर खूप हे करतात बरं का, जे पाहिजे ते सरांना आणतात. मला सुद्धा काय पाहिजे काय नाही मावशी दररोज विचारतात, काय आणायचं काय नाही,
खूप काही सरळ भाजीपाला माळव सगळं आणतात. तुम्ही किती दिवस झाले इथं कामाला आहेत? आता 6 महिने झाले. इथं किती येऊन गेलेले आहेत? इथं जे आजी आजोबा जे असतात त्यांनी किती येऊन गेले होते इथं? गेले का कोणी येऊन आतापासून? ते काही असं 2 लेडीज येऊन गेले, बाकीचे आपले आहेत तेच आहेत. हे आहेत ते आहेत, दोघे जण फक्त गेले. हो, ते असं घरची काही तक्रार झाल्यामुळे आले होते, 2 दिवस राहिले. हं. त्यांचं डोक्यावरचा ताण कमी झाला की गेले. बर हं. बर, खायला प्यायला ह्यांना म्हणजे सगळं आहे इथं? आहे, सगळं आहे, खूप काय आहे, काय पाहिजे ते बनवून देते. बर, आता मदत वगैरे कुठून येते का नाही? नाही, मदत वगैरे नाही सर, खर्चानं करतात, स्वतःचा खिशात पैशानं करतात. बर, म्हणजे आता कोणाला जर मदत द्यायची असली तर तुम्ही घ्याचाल का? हो, द्यायची असल्यावर घेऊ की, काय हरकत म्हणजे अन्नधान्य वगैरे कोणाला काय करायचं असेल तर? हो घेऊ. हं. ठीक आहे. बघा, इथं आपल्यासोबत जे इथं यांनी जे काम करत होते इथं ते आपल्यासोबत होते. ह्यांनी इथं स्वयंपाक करतात. म्हणजे वृद्धाश्रम मध्ये जी महिला आहेत, पुरुष आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. त्यांची सेवा इथं ह्यांनी करत आहेत. म्हणजे त्यांचं एक मोठं भाग्य आहे सेवा करणं. ती सेवा करत आहेत इथं. ह्यांनी इथं सेवा 6 महिने झाले ते त्यांची सेवा करत आहेत. त्यांना जे पाहिजे ते, म्हणजे जे पाहिजे ते त्यांनी त्यांना बनवून देतात. चहा, बिस्किट जे बी असतील, जे बी लागतं त्यांना, ते लागणाऱ्या वस्तू त्यांनी इथे सगळ्या बनवून देतात असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि बघा इकडे, आता इकडे दाखवा कॅमेरा. इकडे बघा, इकडे आजी आहेत, तिथं आजोबा बसलेले आहेत. इकडे मॅडम डॉक्टर साहेब आहेत, त्यांनी वृद्धाश्रम चालवत आहेत. आपण त्यांच्याशी विचारूया त्यांचे कसे चालवतात, काय त्यांचं काय काय मार्गदर्शन आहे त्यांचं. आपण त्यांना थेट जाऊन विचारू. काय नाव? डॉक्टर विकास गपट, मातोश्री क्लिनिक म्हणून माझा दवाखाना आहे SP ऑफिस समोर. मी जवळपास 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतो इथे. आणि पूर्ण आपल्या दवाखान्यात सुद्धा निराधार रुग्णांना आपण मोफत तपासणी वगैरे उपचार करतो. तर आपल्याला ह्याची इच्छाच होती की असे आजकाल खूपच समाजामध्ये निराधार लोक आहेत आणि बेघर आहेत, खूपच आर्थिक दुर्बलते रुग्ण आहेत. तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी सोय करावी या इच्छेनं मी मातोश्री आश्रमाची स्थापना केली. आता मी जस्ट आता जवळपास 7-8 महिने झाले. 7 महिन्यापासून मी हे आश्रम चालू केलेलं आहे, वृद्धाश्रम सध्या आणि महिला आश्रम. तर इथे गरजू लोक, बेघर आणि जे आर्थिक जे सांभाळू शकत नाहीत, ज्यांचे मुलं, त्यांना आपण इथे सांभाळण्याची पूर्ण सोय केलेली आहे. राहणं, जेवण, औषधोपचार आपण सर्व मोफत करतो तिथे. आता जी तुमच्यापाशी जे वृद्धाश्रमामध्ये जे आहेत ते किती जण आहेत? आता सध्या आपल्याकडं 7 ते 8 जण आहेत. आता जस्टच एक जण अजून आलेला आहे आजच आता तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि आतापर्यंत पण अजून 2 आजी आपल्याकडं होत्या, ज्या थोडंसं थकलेल्या होत्या आणि त्या हे झाल्या. तर आणि काही महिला येतात, काही पीडित महिला येतात आणि काही दिवस राहून जातात. त्याच्यामुळे आता सध्या 7-8 जण आहेत आपल्याकडे. आता तुम्ही जे आहे ते ह्यांना हे कसं चालवता? यांचं जे खाणं पिणं जे आहे ते यांचं कशा पद्धतीने चालवता तुम्ही? हे सर्व आपण खिशातून, म्हणजे स्वतःच्या खिशातून हे सगळा खर्च आपण करतो. याला कुठलंही आपल्याला गव्हर्नमेंटचं अनुदान नाही ना, कुठल्याही काही नाही. कुठल्याही पैसे कोणी असं काही हे अनुदान देत नाहीये किंवा आपण भेट नाहीये. देणगी वगैरे अजून आपण कोणाकडून काही जास्त घेत नाहीयेत. तरी आपलं स्वतःच्या ह्याच्यावर चालतं सध्या स्वखिशातून. आता जे आहे ते तुम्ही इकडे कॅमेरा दाखवा. बघा काही तर मेडिसिन आहे तेव्हा काही तर म्हणजे दवाखाना क्लिनिकच इथे यांनी चालू केलेलं आहे. त्याच्याबाबत काय सांगता तुम्ही? इथे क्लिनिकच चालू केले, त्याच्याबद्दल काय सांगता? हो, कारण वृद्धांना सर्वात महत्वाचं असतं की औषधोपचार. त्यांना कधी काय दुखेल सांगता येत नसतं. त्या दृष्टीनं माझा ऑलरेडी दवाखाना असल्यामुळं आणि सगळे ट्रीटमेंट देत असल्यामुळं मी इथं एक छोटंसं क्लिनिकच केलेलं आहे की इमर्जन्सी कुठल्याही काही आजारी पडलं, काही दुखायला लागलं, काय झालं की लगेचच त्यांना सलाईन लावता येईल, इंजेक्शन देता येईल, गोळ्या देता येईल. हा आमच्या आश्रमाचा एक प्लस पॉईंट आहे की पूर्ण औषधोपचार आपण फ्रीमध्ये लगेचच तात्काळ दिला जातो. आतापासून तुमच्या वृद्धाश्रमामध्ये कोणी वारलेलं आहे का? हो, आतापर्यंत आपले थकलेल्या आजी होत्या, नळदूरच्या निराधार होत्या आणि त्या काही दिवस राहिल्या, 3 महिने वगैरे, आणि त्या एक्सपायर झाल्या. आणि त्यांचा आपण पूर्ण अंत्यसंस्कार आपल्या रिवाजाप्रमाणे आपण ते केले आश्रमातर्फे. पूर्ण त्यांचं जसं रीतीनं असतं तसं पूर्ण केलेलं आहे तुम्ही? हो, पूर्ण रिवाजानुसार अंत्यसंस्कार पूर्ण केले आपण. पूर्ण त्यांचा 13वा 14वा पासून पूर्ण त्यांचं पाणी पाजण्यापासून सर्व गोष्टी 13वा 14वा पूर्ण म्हणजे घरच्यासारखं केलं तुम्ही? पूर्ण हा आश्रम म्हणजे आमचा घरच आहे. एक आम्ही त्याला घरच समजतो. आमच्या घरचा सदस्य आहे. आमच्या घरातल्या परिवाराप्रमाणे आपण सगळ्यांना सांभाळतो आणि त्यांचे पूर्ण संस्कार करतो आपण. बघा, आपल्यासोबत इथे डॉक्टर होते.
आपण त्यांची मुलाखत आपण त्यांची जाणून घेतलेली आहे, त्यांच्याशी कसं वृद्धाश्रम चालवतात, काय करतात ते आपण अजून इथं काही महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, जे इथे वृद्धाश्रमामध्ये राहायला आलेले आहेत आपण त्यांच्यापाशी जाणून घेऊया. त्याच्या अगोदर जर तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तर मी खाली नंबर देणार आहे सरांचा, त्या सरांच्या तुम्ही येऊन साक्षात भेट द्यावी व तसेच त्यांना काय मदत तुमच्या जे होते ते मदत तुम्ही त्यांना करावी, हे आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांसाठी आव्हान करतो. जे आश्रम आहे त्याचे व्यवस्थापक आहेत मॅडम, आपण जाणून घेऊया त्यांच्याशी. काय नाव तुमचं? माझं नाव अनुजा पानसरे. आता तुम्ही जे वृद्धाश्रम चालवता त्याच्याबद्दल काय सांगता? वृद्धाश्रम चालवतो याच्याबद्दल सांगायचं थोडक्यात की ज्यांना खरंच आपली गरज आहे, ज्यांना कोण नाही, बेघर आहेत, त्यांच्यासाठी आपण आश्रम काढलेला आहे. आणि वृद्धाश्रम थोडं पण आम्ही आपलं घर असं समजून त्यांना सांभाळतो, आपले माणसं आहेत असे सांभाळतो. बरं, आता मला त्यांनी सांगितलं की ते आजीने की तुम्ही त्यांना सगळे जे पाहिजे ते बांगड्या जी चैन जे लागणारी वस्तू असतील तिथं अक्षरशः तुम्ही नपालीची बाटली बघितली, पावडरचा डबा बघितला, एखाद्याच्या घरात नसतं ते तुम्ही इथं त्यांना सांभाळताय, कशा पद्धतीनं? हो, कारण त्यांचे आता खूप दिवस कष्टामध्ये गेलेले असतात, कष्ट केलेले असते, त्यांचं कष्ट जाणून घेणारे त्यांचे मुलं असतात, त्यांना पण जाणीव असते. पण काही अडचणी अनुसार किंवा कोणाला कोण नसतं, काही प्रॉब्लेम असतात त्याच्यानुसार त्यांनी आपल्याकडे आलेले असतात. पण त्यांची शेवटची इच्छा कुठलीच राहायला नाही पाहिजे, ह्यासाठी त्यांना किती खुश ठेवता येईल ह्याचा प्रयत्न केलेला आहे बस. आता तुम्हाला कोणी मदत वगैरे करते का इथं? शासनाकडून काय मदत येते का? अनुदान वगैरे काय येते का? नाही, शासनाकडून तर काही मदत नाही, पण काही मित्रमंडळी वगैरे करतात हे थोडेफार, की अन्नधान्य देणं, धान्य देणं, किराणा देणं, ह्या मदती होतात. बरं, आता जर कुणाला जर मदत द्यायची असेल पैशाच्या स्वरूपात किंवा अन्नधान्याच्या स्वरूपात तर कशा पद्धतीने त्यांनी मदत द्यावी? त्यांची इच्छा असेल तसं. आपले कुठले कंडिशन्स नाहीत की आम्हाला पैसेच पाहिजेत किंवा आम्हाला धान्य पाहिजे, हे पाहिजे. त्यांच्या इच्छानुसार काय मदत करू शकतील ते करतील. इथला जे नंबर आहे ते नंबर सांगा. 84 59 35 42 62. डबल सांगा एकदा. 84 59 35 42 62. हे नंबर तुमचा आहे ना? हा नंबर माझा आहे. आता जर तुम्हाला मदत जर करायची असली कॅशच्या स्वरूपात तर अकाउंट कोणाचं जोडा? सध्या आम्हाला आश्रमाचं अकाउंट काढायचं आहे, पण काही कारणानुसार राहिले तरी माझ्या स्कॅनरवरती केलं तरी चालेल किंवा डॉक्टर साहेबांच्या. डॉक्टर साहेबांचा नंबर 94 23 07 44 55. बघा, इथं वृद्धाश्रम चालवत होते ते आपल्यासोबत डॉक्टर साहेब होते, इथं काही होते आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मदत कशा प्रकारे करायची, त्यांना म्हणजे जे अन्नधान्य असेल किंवा कॅश असतील स्वतः तुम्ही येऊन इथं वृद्धाश्रमला भेट द्यावी आणि त्यांना जशी पाहिजे तशी त्यांना मदत तुमच्या ज्या होईल तुमच्याच्यानं जी मदत त्यांना करावी, असं मी टुडे समाचारच्या प्रेक्षकांना आवाहन करतो. तुम्ही एकदा नक्की या वृद्धाश्रमला भेट द्या. ही परिस्थिती बघा, इथं कसं त्यांनी सांभाळतात, म्हणजे एकदम घरातल्यासारखं त्यांनी सांभाळतात. त्या वृद्धाश्रमातल्या आजीला, आजोबाला, इथं पलीकडे किचन होतं, आपण सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आमच्या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन आबी जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.